आपल्याकडे पाहुणे आले ना, एवढा आनंद होतो की मनातले शब्द ओठावर येतातच. अतिथी देवो भव. मग काय, गेले 2-3 दिवस घरी गोडधोडच होतं. त्यातल्या त्यात आईस्क्रीमही खाल्लं गेलं. सर्दी झाल्यामुळे जेवणाची चवच कळत नव्हती बघा. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण जिभेचा स्वाद वाढवेल अशी चटकदार कमी मसाल्यातील खारं वांगं आणि आजीच्या त्या जमान्याची परातीत न थापता हाताने बनवलेली भाकरी. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी 1 पाव किलो एवढे ही वांगी घेतली आहेत. वांगी चांगली ताजी, फ्रेश आणि काटेरी पाहून वांगं घ्यायचं. असं काटेरी वांगं खायलाही खूप स्वाद लागतं. अगदी छोटंसं नाजूक पाहून घ्यायचं. जास्ती कोवळी नाही घ्यायची, अशी मध्यम वांगी घ्यायची. अगदीच कोवळी असली तर ती थोडीशी कडवट लागतात आणि जास्त मोठीही वांगी नाही घ्यायची. निबर असतात, थोडं बी असतं त्यात, म्हणून अशी मध्यम आणि चांगली नाजूक पाहून वांगं घ्यायचं. आता वांग्यासाठीचं लागणारं साहित्य पाहूयात. तर इथे ओले नारळ घेतले, एक 10 ते 12 हिरवी मिरची, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 15 ते 16 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा, मुठभर देठासहित कोथिंबीर. हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. मिरची, ओलं नारळ, लसूण, आले, शेंगदाणे सर्व मिक्सरच्या भांड्यात घातलं. पाणी न घालता कोरडंच असं हे वाटण करून घेतलं. ओलं नारळ नसेल तर तुम्ही सुके खोबऱ्याचे कापही घेऊ शकता, सुकं खोबरंही घेऊ शकता. आता कोरडं वाटण तयार झाल्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन यात अर्धा चमचा एवढे मीठ घातले. आता वांगी आपण चिरून घेऊयात. तर वांगीची जी काटे आहेत ते सर्व सुरीच्या मदतीने अशी काढून घेऊयात. या पद्धतीने सर्व काठी अशी काढून घेतली. देठाचाही थोडासा भाग कट करून घेतला आणि वांगं 4 फोडींमध्ये चिरून घेऊयात. तर हे पहा, आतमध्ये पांढरं शुभ्र असं वांगं आहे, अजिबात बी नाही आहे, कोवळं वांगं आहे. आता दुसरंही वांगं असे काटे काढून घेतले. 4 भागात वांगं चिरून घेतलं. सर्व वांगी चिरून झाल्यानंतर मिठाच्या पाण्यात ठेवले. आता वांगी मिठाच्या पाण्यात थोडंसं बाजूला ठेवूयात. तोपर्यंत इथे आपण जे कोरडं वाटण करून घेतलं होतं यात घालूया काही पावडर मसाले. तर इथे मी फक्त अर्धा चमचा हळद आणि थोडासा अर्धा ते 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला. त्यानंतर आता या मसाल्यापुरतं चवीनुसार मीठ घालूयात आणि वरून पोहे खाण्याचे 1 ते 1.5 चमचा एवढे तेल. हिरवी मिरची तुम्ही कमी घेतली असेल तर थोडंसं लाल तिखटही घालू शकता. मी इथे हिरवी मिरची आणि थोडंसंच कांदा लसूण मसाला घातला आहे. खूप चविष्ट असं हे खारं वांगं होतं. आता एक एक करून आपण वांग्यात मसाला भरून घेऊयात. तर हे पहा, हाताने थोडंसं असं प्रेस करायचं बोटाच्या मदतीने आणि गच्च असं वांगं भरायचं. दाबून वांगं भरलं तर मग शेवटपर्यंत असा मसाला जातो आणि थोडंसं हे पहा मुठीने असं दाबून घ्यायचं. पोकळ ठेवायचं नाही, भरपूर असा मसाला भरायचा आणि थोडंसं प्रेस करत करत वांगं भरायचं. तर याच पद्धतीने दुसरंही वांगं दाखवते. बोटाच्या मदतीने प्रेस करत असं वांगं भरायचं. हे पहा, आणि थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं. शेवटी सर्वच वांगी आता या पद्धतीने मी इथे मसाला भरून घेतला. वांगी भरून झाल्यानंतर आता इथे थोडासा मसाला असा शिल्लक राहिला आहे. सर्व वांगी मी अशी गच्च भरून घेतली दाबून आणि अगदी थोडासा मसाला ताटात शिल्लक आहे. तर हे पहा, या पद्धतीने वांगं मी भरून घेतले अगदी गच्च असे आणि एवढा मसाला शिल्लक राहिला आहे. आता गॅसवर कुकर ठेवून घेतला. यात घालूया तेल. तेल चांगले गरम झाले की अर्धा चमचा एवढी मोहरी घालूयात. मोहरी चांगली फुटू द्यायची. कुकरचा तळभाग थोडासा पसरट असल्यामुळे तेल असं एका बाजूलाच होतं, म्हणून थोडंसं असं हलवून घेतलं म्हणजे मोहरी चांगली अशी सर्व बाजूने फुटल्या जाईल. चमचाने हलवण्यापेक्षा मी कुकरच थोडासा हलवून घेतला. मोहरी फुटल्यानंतर यात जिरे घातले. जिरेही चांगले तळतळल्यानंतर पाव चमचा हिंग घातले आणि आता यात एक एक करून असं वांगं सोडूयात. सर्व वांगी मी यात सोडून घेतली आणि गॅस मध्यम आचेवर करून वांगी या तेलात चांगली परतवून घेऊयात. तर 1 ते 2 मिनटं वांगी तेलात चांगले परतवून घ्यायचे. वांगीला असं थोडंसं लालसर डाग पडेपर्यंत वांगं यात तेलात चांगलं परतवायचं आणि त्यानंतर जो थोडासा मसाला राहिला आहे
तो घालूयात. आता शिल्लक राहिलेला मसाला घातल्यावर 2 ते 3 मिनटं अजून परतवून घेऊयात. गॅस मंद ते मध्यम आचेवर करून चांगलं हे पुन्हा परतवून घेतलं. मसालाही यात चांगला परतल्यानंतर आता यात घालूया चवीनुसार मीठ. तर वरूनही आपण थोडंसं मीठ घालूयात आणि पाव चमचा एवढी हळद. आता मीठ आणि हळदीत पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता यात पाणी घालूयात. मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण करून घेतलं होतं, त्यातच थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं. तर अगदी जास्त न पाणी घालता मी थोडंसंच अर्धा ते पाऊण ग्लास एवढंच पाणी यात घातलं थोडंसं वाटणातलं आणि वरून 1 पाववाटी एवढं पाणी घातलं. तर हे इतपत असंच मी पाणी ठेवलं आहे. वाफेतच हे वांगं कुकरमध्ये अगदी पटकन असं शिजेल, वेळही वाचेल आणि वांगंही आतपर्यंत मऊसूत शिजेल. कुकरची 1 शिटी होऊ द्यायची फक्त. आता कुकरचं झाकण बंद करून शिटी अशी नंतर लावायची. यामुळे काय होतं की कुकरही लवकर खराब होत नाही, नवशिक्यांसाठी सांगते. आणि कुकरची अगदी एकच शिटी व्हायला लागली की गॅस बंद करायचा. तुमच्या कुकरच्या शिट्या लवकर होत असतील तर 2 ते 3 शिट्या करून घ्या आणि उशिराने होत असेल तर आता कुकरची शिटी होईल तेव्हाच गॅस बंद करायचा किंवा 1 शिटी होऊ द्यायची. आता कुकर होतोय तोपर्यंत भाकरी थापून घेऊयात, भाकरी बनवून घेऊयात. इथे आपण भाकरी थापून न घेता आजीच्या त्या जमान्याची म्हणजे हातावरची भाकरी बनवतोय. परातीत अजिबात न थापता नेहमीसारखंच पीठ, जेवढी भाकरी हवी तेवढी पीठ घेऊन परातीला घासत असं पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतर असा उंडा बनवून घ्यायचा. उंडा बनवल्यानंतर अशी चारोळी करून घ्यायची. असं नसेल नवशिक्यांना जमत तर उंडा असा गोल बॉलसारखा करून घ्यायचा, हातावर थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि हाताची भाकरी बनवण्यासाठी असं हे हाताच्या तळजणीवर पाणी घालायचे, म्हणजे दोघं हात पाण्याने असे ओले करायचे आणि जे अंगठ्याजवळची तळजणी त्याने अशी तापत भाकरी हातावरची अशी बनवत चालायची. पुढे सरकवायची, थोडंसं प्रेस करायचं, पुढे सरकवायचं आणि थोडंसं दाबायचं. तर अशी गोल भाकरी येते. ही हातावरची भाकर थोडीशी जाडसर असते पण खायला हुरूप लागते. हाताला अशी चिपकायला लागली की थोडासा पुन्हा पाण्याचा हात ओला करायचा किंवा पाणी लावून भाकरी अशी थापायची. तर एवढी अशी थापून घेतली, थोडी जाड वाटते म्हणून अजून थोडीशी मी बनवून घेते. हातावरच अशी थापत चालायची. खाली अशी लोंबायला लागली की पंजा मोठा करायचा, म्हणजे खाली लोंबल्यावर तुटायला नको म्हणून असं थोडंसं आधार देऊन ही भाकर अशी प्रेस करत बनवून घ्यायची. आकार थोडा वेडा वाकडा येतो हाताने बनवल्यामुळे, पण खायला हुरूप लागते. जास्त गोलाकार ही भाकरी येत नाही, थोडा वेडावाकडाच आकार येतो. मीही 2-3 वेळा प्रॅक्टिस केली तेव्हा मलाही जमली. आमची आजीकडून मी शिकून घेतली. शिकण्याच्या दृष्टीनेच मी 2-4 वेळा बनवली आणि खरंच खायला ही भाकरी खूप मस्त लागते. अधेमध्ये कधीतरी मी बनवत असते. मलाही एवढी काही खास प्रॅक्टिस नाही आहे, तरी बनवून घेते बऱ्यापैकी. तर हे पहा, भाकरी अशी आपल्या नेहमीच्या भाकरीसारखीच भाजायची. थोडंसं वरून पाणी लावून पुन्हा उलट करून घेतली. जिथे वाटली तिथे भाजून घ्यायची. उलट करताना मात्र गॅस मोठ्या आचेवर करायचा, म्हणजे भाकरी अशी फुगत चालते. जास्तही टम्म नाही फुगत, पण आपल्याला हवा तसा पापड येतो. हे पहा, आणि भाकरी ही थोडी जाड असते म्हणून थोडी चांगली भाजून घ्यायची, डाग पडेपर्यंत. वरचा पापड असा खरपूस होईपर्यंत भाकरी भाजायची. तर हे पहा, या पद्धतीने मला पाहिजे होत्या तेवढ्या भाकरी मी हव्या होत्या तेवढ्या भाकरी बनवून घेतल्या. आता इकडे आपला कुकरही झाला होता. मगाशीच मी गॅस बंद केला आणि हे पहा, चमचमीत असं आपलं हे खारे वांगं किंवा मीठ वांगं झालं आहे. एकच शिटी होऊ दिली, त्यानंतर गॅस बंद केला. आता कुकरची मनानेच वाफ जिरू दिली, तेव्हा झाकण काढले. तर अगदी मस्त असं हे खारं वांगं झालं आहे. वांग्याच्या अंगाशीच रस्सा ठेवला, जास्तही मी पाणी घातलं नव्हतं. अर्धा ते पाऊण ग्लास पाण्यातच, कारण आपण कुकरला बनवतोय तेव्हाच वांगं शिजतं म्हणून मी अगदी थोडंच पाणी घातलं आणि लपठपीत चमचमीत असं हे खारं वांगं बनवलं. गरमागरम भाकरीवर गरमागरम खारं वांगं सर्व करूयात. तेवढंच चटपटीत आणि कमी मसाल्यातील हे खारं वांगं खायलाही स्वाद लागतं. अगदी गावरान पद्धतीनेच मी भाकरीवर वांगं असं घातलं जसं शेतात, मळ्यात, रानात घेऊन जातं तसंच, आणि हाताने फोडलेला कांदा, वरून कच्ची कैरी, पोटभर असं हे साधे जेवण होतं. अगदी खायला रुचकर लागतं. चटपटीत असं हे वांगं झालं आहे. छोटंसं निवेदन, रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही नक्की सांगा हां. अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.